या बुलेटिनमध्ये सुरुवात आपण करतो आता क्षणाच्या धक्कादायक बातमी आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय. आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील हा व्हिडिओ जो आहे तो ताब्यात घेण्यात आलाय. पोलिसांना आरोपीच्या गाडीत 2 मोबाईल आढळले. सुदर्शन घुलेसह दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडला असून आरोपीच्या मोबाईलवरून हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला कॉल गेल्याचं समोर आलंय. मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्याचं कळतंय. त्यामुळे या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय हा पहिला मुद्दा. मारहाणीचा हा व्हिडिओ आहे. कशा पद्धतीने संतोष देशमुख यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला हे यामध्ये असावं बहुतेक, किंवा काय नेमकं झालं हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून कळू शकेल. दुसरा मुद्दा, एक वरिष्ठ नेत्याला कॉल गेला होता. हा नेता कोण आहे? हा बीड जिल्ह्यातला नेता आहे की कुठला बाहेरचा नेता आहे हे देखील आता लवकरच उघड होईल किंवा त्याचा खुलासा सीआयडीचे अधिकारी करू शकतात. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या तपासामध्ये अत्यंत खळबळजनक एक माहिती बाहेर येते. एक कारवाई सीआयडीने केलेली आहे आणि ते सांगण्यासाठी माझ्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आहेत, जे या प्रकरणाचा आधीपासून छडा लावत आहेत आणि सगळ्यात आधी राजकारण्यांची नावे त्यांनी घेतलेली दोषी ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. संदीप भाऊ, काय नेमकी माहिती आहे, तुम्हाला काय कळालं? हे बघा, मी सुरुवातीपासून ह्या विषयावरती म्हणजे अधिवेशनापासून ते आजपर्यंत मी एका विषयावरती फर्म आहे की मोबाईलची CDR 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांची हे सगळे मोबाईलची CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासली पाहिजे. दुसरा विषय मी हे पण प्रामाणिकपणे मांडले की सभागृहामध्ये जे काही सरकारने जे काही निर्णय तिथे घेतलेत, मग ते CM साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी ते सांगितलं की या गुन्ह्यामध्ये जे कुणी असतील की जे कुणी ह्या CDRच्या रेकॉर्डवरती असतील, कुणी जरी असले तर त्याच्यावरती कारवाई होईल. आणि एक लोकप्रतिनिधीमधून सर्व लोकांचं, माझं तर आहेच, पण सगळे जेवढे काल व्यासपीठावरती आपण सर्वच एक माणुसकीच्या नात्याने सर्वच पक्षाचे आमदार तिथं होते आणि सगळ्यांचं या तपासाकडे लक्ष आहे. तुम्ही जो मला प्रश्न जो विचारला त्याच्यामध्ये जी मला माहिती कळाली की त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत, त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती, ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटते ती मलाही आत्ताच कळाला आहे विषय. तो मारहाण केलेला व्हिडिओ 2 ते 3 लोकांना फॉरवर्ड केला तर CDR सुद्धा त्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आणखी पुढे आलेली नाही, त्या फोनमधून एका मोठ्या नेत्याला वारंवार फोन गेले. कधी फोन गेले? संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडण्यापर्यंतच्या 4 तासामध्ये या मोठ्या नेत्याला फोन गेल्याची माहितीसुद्धा आहे. मात्र या गोष्टी काही दिवसानंतर उघड होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड. अधिक तपशील आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याकरता जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, सीआयडीने तपासीची चक्र वेगानं फिरवली आहेत. अशा याच्यात 2 महत्त्वाचे व्हिडिओ हाती लागलेले आहेत आणि एका मोठ्या नेत्याला यात फोन गेल्याचं कळतंय. काय अधिक तपशील? बघ विशाल, यामध्ये अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची माहिती CIDकडे आहे ही आपल्याला आज कळालेली आहे. नुसती कळालेली नाही तर इथले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्या माहितीची पुष्टीसुद्धा केलेली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या गाडीमध्ये मोबाईल सापडले त्या गाडीमधून मयत संतोष देशमुखला किडनॅप केलं होतं आणि त्या गाडीमधून त्याला नेऊन त्यांना मारहाण केली आणि त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच गाडीमध्ये हे 2 मोबाईल सापडलेले आहेत. हे 2 मोबाईल कुणाचे आहेत याचं नावसुद्धा आपल्याला कळालं आहे, परंतु काही भाग तपासाचे असतात, त्यामुळे आपण थोडे पथ्य पाळूया. एकंदरीतच महत्त्वाची गोष्ट आहे की त्या 2 मोबाईलमध्ये जो काही डाटा सापडला तो अत्यंत धक्कादायक असल्याचा दावासुद्धा समोरच्या व्यक्तीने केला. त्या एका मोबाईलमध्ये मयत संतोष देशमुख यांना कशा पद्धतीनं अमानुष मारहाण झाली याचं चित्रण त्या व्हिडिओमध्ये आहे, त्या मोबाईलमध्ये आहे. आणि ते चित्रण, ती क्लिप अनेक लोकांना त्या ठिकाणाहून पाठवल्याची सुद्धा CDR त्या ठिकाणी आहे.
आणि अत्यंत धक्कादायक माहिती अशी आहे की त्या मोबाईलमधून संतोष देशमुख यांचं अपहरण 4-4:15च्या दरम्यान झालं आणि त्यांची बॉडी 6:30 ते 7च्या दरम्यान, म्हणजे 3 ते 3.5 4 तासामधला हा सगळा प्रकार. आणि या 3.5 ते 4 तासामध्ये एका मोठ्या नेत्याला जवळपास 16 फोन गेल्याचं CDR त्या ठिकाणी तपास यंत्रणेच्या हाती लागलेलं आहे. आणि याची पुष्टी जसं संदीप क्षीरसागरने सांगितलेलं आहे, एकंदरीतच हा फार मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती असणार आहे. कारण ज्यांचा रोख आहे याच्यामध्ये कोण आका आहे, यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे, कुणाला बोलल्या गेलं, कुणाशी संपर्क साधला गेला, या सगळ्या गोष्टी या 2 मोबाईलमध्ये रहस्य दडलेलं आहे. आणि त्या 2 मोबाईलचं रहस्य हळूहळू आता तपास यंत्रणा उघड करायला लागलेल्या आहेत. निश्चितपणे या सगळ्या गोष्टी IBN लोकमतनी पहिले न्यूज 18 लोकमतनी सर्वप्रथम दाखवल्या जरी असल्या तर याला अधिकृत कायदेशीर पुष्टी तपासाच्या अंती येईल. कारण या गोष्टी लपून राहणार नाहीत, ह्या गोष्टी नंतर उघड होतील. आता तपास यंत्रणा किती वेळ लावते, यामध्ये CDR किती आहे काय, आणि या 2 मोबाईलमध्ये त्या दिवसभरामध्ये कुणाकुणाचे फोन आले, कुणाकुणाचे फोन गेले, याचा सुद्धा तपास यंत्रणा करते. आता मी CIDचं ज्या ठिकाणी ऑफिस झालेलं आहे त्या ऑफिसच्या समोर उभं आहे आणि जवळपास 5 ते 6 माणसांना या ठिकाणी CIDच्या अधिकाऱ्यांनी आणलेले. आता इथं आणलेले सगळेच लोक काही दोषी असू शकत नाहीत. त्या मोबाईलमध्ये कुणाशी बोलल्या गेलं, कुणाशी नाही बोलल्या गेलं, कुणाला कॉल गेला, या सगळ्यांना बोलून CID या ठिकाणी त्यांची चौकशी करते. कॉल कशासाठी झाला होता, कॉल का केला होता आणि तुमचा आणि आरोपांचे काय नाते, हे 3-4 प्रश्न कॉमनली विचारले जातात. आणि त्यानंतर जर यामध्ये कुणाचा सहभाग नसेल तर त्यांना सोडून दिलं जातं. विशाल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या 2 मोबाईलपैकी एका मोबाईलमध्ये मयत संतोष देशमुख यांना मारहाण करणारा होतानाचा व्हिडिओ, त्यामध्ये असलेले आरोपी, कुणाला व्हिडिओ पाठवले गेले त्यांचे नंबर आहेत आणि कुणाला 16 वेळेस फोन गेले त्याचंही नाव आणि त्या ठिकाणी नंबर आहे. त्यामुळं काही दिवसातच आता फार मोठा गौप्यस्फोट या तपास यंत्रणा करू शकते. विशाल. सिद्धार्थ, पण यामध्ये असं कळतंय की वारंवार एका मोठ्या नेत्याला फोन गेला, तर यातनं आता खरं तर तपासाची सगळी सूत्र किंवा त्यातली सुई कोणाच्या दिशेने जाणे हे आपल्याला लवकरच कळेल. पण तुर्तास तरी हा तपासाचा भाग असल्या कारणाने न्यूज 18 लोकमत यातल्या काही गोष्टी उघड करत नाही आहे. CIDचे अधिकारी याविषयी खरं तर वेळ आल्यानंतर काही गोष्टी उघड करतील किंवा स्पष्ट करतील, अपेक्षित आहे. ही वेळ लवकरात लवकर यावी. बघूयात नेमकं या प्रकरणात पुढे काय घडतंय. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता CIDनं तपासाचा फास आवळला आहे. आज पुन्हा वाल्मिक कराड याच्या पत्नीची चौकशी होणार आहे. केज पोलीस ठाण्यामध्ये त्याची चौकशी केली जाईल. CIDची 3 पथकं जी आहेत ती या प्रकरणाचा तपास करतात. अनेक कॉल रेकॉर्ड जे आहेत त्या रेकॉर्डची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आलेले आहेत. तर माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला गुन्हा हा खोटा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मी घाबरणार नाही, मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार दाखल केली आहे. जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड आणि तो पण शिवराज बांगर त्यांचा, तो मी काल 4:30 वाजता ट्विट केला, जो सोशल माध्यमावर आहे. आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी FIR माझ्यावर केलेली आहे, त्या खोट्या FIR मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे. मुळामध्ये ही खोटी FIR आहे. आणि याच्यामध्ये काय केलंय की त्यांचा जो कार्यकर्ता आहे, बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आव्हाड यांची, असं ते म्हणतायत. मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले आहेत. माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढावे. एक साधा सिंपल कॉल नाहीये. संतोष देशमुख हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं चॅट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं. यामध्ये जितेंद्र आव्हाड त्यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शंका व्यक्त केली. याची सखोल चौकशी सायबर सेलमार्फत व्हावी अशी मागणी तटकरे यांनी केली. आणि जे चॅट प्रसिद्ध झालं आहे त्यात या घटनेमागचं गांभीर्य आहे की ना, या घटनेचं काही म्हणजे या नेमकं याच्यात काय दडलेलं आहे, यातनं काय साधायचं आहे हे समजेल
आणि त्यांचा चेहरा समोर येईल असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. आता याची सत्यता एकतर फॉरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी करावी. कारण या गोष्टीचं गांभीर्य, त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप, चीड, यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये एक राजकीय मतप्रदर्शन करणार नाही. परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी आणि सत्यता असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे, त्यांचा चेहरा नेमका काय आहे, त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे की त्यांना नेमकं इतर काय साधायचं आहे, ते आपोआपच जनतेच्या समोर येईल. तर संतोष